Hello, customer. Special menu is ready. Wine special Uppit and boss made mini pizza. Looking very tempting. वा लवकर आणा. यासाठी तर आम्ही इथे थांबलोय. No, I taste first. Come back. I will come back. Boss. Yes, Mangya. This is mini pizza with extra cheese. हे उपीट आणि चाखून बघ मंग्या. हे पण चाखल्यावरती तुझ्या बॉसच्या बाजूने चुकतं माप देऊ नकोस. जो पदार्थ तुला खरोखरच आवडला असेल तो कुठला ते सांगायचं. घे. What? म्हणजे this is competition? हो, मग कळायला नको का? शेफ जिंकला का गृहिणी? Good. I am I judge now? Yes. Kar. Taste kar. पाणी दे रे. You ordering me? नाही मी घेते ना. घेते. Correct. Ah. Boss. Vaini, you are a winner. Very delete. Delicious. That is that. Correct. Very delete Uppit. Ha. खरंच आवडलं ना तुला का फक्त माझं मन राखायला बोलतोयस? खरंच नाही. अरे कमाल आहे तुझी. मगाशी म्हणालीस झुकतं माप देऊ नकोस. आता म्हणतेस मला बरं वाटावं म्हणून चांगलं म्हणतोस. Boss, I don't understand बायका. खरंय रे बाबा. मी पण टेस्ट करू. मी पण जज. बर घे. थांब. हा घे. तू ही जज घे. वा अभिजित, मस्त पिझ्झा झालाय. किती दिवसांनी तुमच्या हातचं काहीतरी भारी खाते. मस्तच झालाय पिझ्झा. आता काय करायचं? ह्याला उपीट आवडलं, हिला पिझ्झा आवडला. मग आता जिंकलं कोण ठरवणार? कस्टमर ठरवणार. आपण असं करूया, अर्ध्या तासामध्ये जो पदार्थ जास्त ऑर्डर केला जाईल तो जास्त चांगला, तो विनर ठरेल. ओके. Yes. आता कळूच ते कोण जिंकणार आहे ते, शेफ की गृहिणी. मंग्या, अर्ध्या तासाचा टायमर लाव. हा. टायमर लावतो. अरे ह्याच्यात कुठे, मोबाईल मध्ये लाव. हा. येस बॉस, लावतो मी. आज उपीट स्पेशल आहे. खूप छान झालाय. सगळे उपीट खा. हा. अरे उपीट काय रोजच खातो आपण, नेहमीच खातो. आजची स्पेशल डिश आहे मिनी पिझ्झा. मिनी पिझ्झा खा, मिनी पिझ्झा. हा, चला लवकर ऑर्डर करा. लवकर. एक उपीट. आम्हाला 2 पिझ्झा. मॅडम उपीट. आम्हाला 2 पिझ्झा द्या. स्पेशल उपीट. पिझ्झा. बॉस पिझ्झा. जोडो. हा. येस. या बसा. बोला. काय घेणार? वहिनी स्पेशल उपीट की बॉस स्पेशल मिनी पिझ्झा? उपीट मागवा. उपीट चांगलंय, मी टेस्ट केलंय. तुमची पिझ्झाची ऑर्डर कॅन्सल करा, उपीटची ऑर्डर द्या. उपीट छान झालेलं आहे. बोला का तुमचं फायनल झालं? 2 उपीट. वहिनी 2 उपीट. हे घ्या. एक मी घेऊन येतो. आय विल कम बॅक. बघितलं, घरच्या गोष्टी खाण्यासाठी लोक अन्नपूर्णामध्ये येत असतात. त्यांना उपीटच आवडतं. हे घ्या पिझ्झा कॅन्सल. 2 उपीट द्या. उपीट गरमागरम उपीट. थँक्यू.
एक उपीट 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 आहे उपीट उपीट उपीट. एक उपीट द्या. मग घ्या नोकरी उपीट उपीट. हो आलो आलो आलो. स्पेशल उपीट. टाइम अप टाइम अप. आता बघूया हु इज द विनर. बॉस पिझ्झा ऑर्डर 5 इन हाफ एन आवर. वहिनी स्पेशल उपीट ऑर्डर 6. वहिनी विनर. वहिनी एका डिशने विनर आहे. टाळ्या क्लॅप. वहिनी काँग्रेस काँग्रेस. पाहिलं मी तुम्हाला म्हटलं होतं ना अन्नपूर्णात लोक घरगुती पदार्थ खाण्यासाठी येतात. मान्य बाबा, मी हारलो, तू जिंकलीस. मी तुमच्यासाठी आणू का उपीट? आवडतं ना तुम्हाला? पटकन आणते. मी आलेच. बॉस आय नो यू दुडू चिटिंग म्हणून वहिनी विन. मला सांगायचं नाही. मला किती आनंद झालाय बघ. वहिनी हॅप्पी, यू हॅप्पी, यू टू हॅप्पी, आम्ही सगळेच हॅप्पी हॅप्पी हॅप्पी. हॅलो. हा बोल. हो बोल काय काटेकोर. आता काहीतरी ऍक्शन घ्यायची वेळ आलीये. इथे अभिजित असावरीचा मस्त रोमॅन्स चाललाय. तुम्ही बसा. अहो तुमचा लव्ह ट्रायंगल आहे ना, मग तुम्ही कुठे आहात? असं वागत राहिलात ना तर तुमची बदामची राणी तुमच्या हातून गेलीच म्हणून समजा. शहाणपणा करू नकोस. माझी बदामची राणी माझ्यापासून कोणीच दूर घेऊन जाऊ शकत नाही. कळलं काय? ठेव बघ पान रिपान. ओ माय गॉड, सगळी कामं मलाच करायला लागतात. आता मी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवते म्हणून ठीक आहे, नाहीतर या काटेकोरला एकट्याने काहीच जमलं नसतं. काहीतरी करायला लागेल. तुझा विश्वास नाही बसत आहे ना. हे बघ शुभ्रा, हा बघा, हा तोच व्हिडिओ आहे काटेकोरच्या माणसाने जो शूट केलेला. तुला कळेल तो तोच मुलगा होता. आता जो दिसला ना, हा बघ, नीट बघ. धर ना. शुभ्रा, तू बरी आहेस ना? हा, तू एकदा बघ ना नीट. हा बघ ना, हा तोच होता शुभ्रा. हे बघ. हा तोच आहे का? असं काय करते शुभ्रा? अगं मी तुला विचारतोय. हा तोच होता ना आता आपण त्याला बघितलं, तो पप्या. तू नीट बघ ना, हा तोच होता. मी नीट नाही पाहिलं त्याला. एक मिनिट, मला परत दाखव जरा नीट व्हिडिओ. हा, हा तो त्या मुलाला मी वाटतोय तरी तसा मी नीट नाही पाहिलं. म्हणजे मला लक्षात नाही आलं ना, काय सगळं अचानक घडलं रे. तो असा ओझरता दिसला होता आणि मुळात मला काही कळलं नाही. मला एक्झॅक्टली नाही सांगता येणार. शुभ्रा, अगं पण मी त्याला 2दा बघितलंय. त्या दिवशी माहिती आपण आईस्क्रीम खात होतो तेव्हाही तोच दिसला होता. मला चक्कर आली होती तेव्हा. तू तेव्हा का नाही बोलला? माहित नाही यार, मी खूप घाबरलो होतो. त्याला बघून चक्कर आली. मला काही सुचलं नाही. पण मी खोटं नाही बोलत यार शुभ्रा, विश्वास ठेव ना माझ्यावर. हो सोहम, तेच नको बोलूस. सारखं आहे तुझ्यावर विश्वास माझा. मग हा जर तोच मुलगा कुठे गेला, तो कोण होता? आणि जर हा मेल आहे तर मग तो कुठल्या बेसिसवर काटेकोर तुला ट्रॅप करतोय या सगळ्यामध्ये? हा व्हिडिओ खोटा आहे का? हे बघ, वन्स अँड फॉर ऑल मला जरा नीट सांगशील, तू घरातनं निघालास तेव्हापासून आतापर्यंत एक्झॅक्टली काय काय झालंय?
काय रे चोरी नाही केली मी चोरी काय केली मी? का मारताय त्याला बाजूला वा. अरे टेन्शन वरच जालिम औषध आहे माझ्याकडे. फोटो बघूनच कळतंय या वयात लग्न कसं झालं. सोहम काय केलेस तू हे? अरे तू माझ्या इतक्या वर्षाच्या मित्राला मारून टाकलंस. सोहम तू इथून पळून जा. आणि मी तिकडून पळून गेलो. तू मूर्ख आहेस का? तो माणूस जिवंत आहे का मेला हे बघितलं नव्हतंस तू तसाच पळालास. नाही तिथल्या एका माणसाने बघितलं त्याला चेक केलं त्याने सांगितलं तो मेलाय म्हणून. अरे त्यांचीच माणसं असतील ना सोहम. डॉक्टर होतं का कोणी? तू एक मिनिट हे आधीचं सगळं आपण अभिजित सरांना अपडेट करूया. सर फोनच नाही उचलत आहे. सॉरी उपीट छान झालं होतं. पिझ्झा पण खूप मस्त झाला होता. आसावरी कुलकर्णी. आसावरी कुलकर्णी मला आधीच्या नावाने कोण हात मारतंय बघते म्हणून ना. आसावरी कुलकर्णी तुम्हीच का? हो. हा बुके तुमच्यासाठी. कोणी पाठवलाय माहित नाही. अहो मी जिंकले म्हणून तुम्हीच ना बुके पाठवलायत. नाही खरंच नाही मी नाही पाठवलं. मग कोणी दिले असतील? वा असावरी ताई किती मस्त फुलं आहेत ग. तुला अजूनही लोक फुलं पाठवतात आणि ती पण रेड रोजेस. मला कोणी जास्वंदाचं साधं फुलही देत नाही. मंगे देतो तुला नंतर. बस. सुंदर आहेत ना फुलं. कोणी पाठवली असतील मला ही फुलं? ए बघ याच्यात असेल. हो का? हा लाल रंग माझ्या प्रेमाचा आहे आणि तू या गुलाबासारखी नाजूक आहेस पण मी काटा आहे हे विसरू नकोस. सहज हातात आलीस तर ठीक नाही तर या फुलांसारखं ओरबाडावं लागेल. कारण मला आवडलेली वस्तू मी मिळवतोच. तू माझी बदाम राणी आणि मी तुझा आणि तुझाच फक्त तुझा काटेकोर. शी विकृत माणूस आहे हा. शी किती गलिच्छ आहे. किती काय झालं? लाजही नाही या माणसाला. शी आसावरी तू ठीक आहेस ना? आधी फेकून द्या ती फुलं. फेकून द्या. हो फेकतो. हा घाणेरडा किळसवाणा मनुष्य का आलाय पुन्हा आपल्या आयुष्यात? का त्रास देतोय तो आपल्याला? शी घाणेरडी नजर त्याची. ही काटेकोर सारखी विकृत माणसं ना एखाद्या लहान मुलीकडे सुद्धा वाकड्या नजरेने बघतात आणि वयाने मोठ्या असलेल्या बाईकडे सुद्धा वाकड्या नजरेने बघतात. त्यांना ना जनाची लाज ना मनाची कसलाही धारबंद नाही. काय करायचं बायकांनी सांगा ना. कसं ओळखायचं अशा माणसांना? कसं ओळखायचं त्यांच्या मनात काय येते? काय करायचं बायकांनी? या असल्या माणसांमुळे ना बायकांचं जगणं असह्य झालंय. बायकांनी काय पूर्वीसारखं पुन्हा घराच्या आतच राहायचं, बाहेर पडायचंच नाही, डोक्यावरनं पदर घ्यायचा असं करायचं का? नाही अशा लोकांना धडा शिकवलाच पाहिजे. टेन्शन घेऊ नकोस. यापुढे त्या काटेकोरकडनं तुला काहीही त्रास होणार नाही.
मी आहे ना. त्या स्वयंपाकाच्या बाईकवर बसून जातेस काय? त्याच्यावर गुलू 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 बोलतेस काय? नाही तुमच्या दोघांचं जगणं अवघड केलं ना तर नाव नाही लावणार काटेकर. हे तू आसावरीला पाठवलेली फुलं आणि पायाखाली तुडवून तुला परत पाठवली आहेत. कळली तुझी किंमत? कान उघडे ठेवून ऐक काटेकोर. आसावरी तुझी कधीच होऊ शकत नाही कारण मी तिच्या बरोबर आहे. ए जास्त बोल नकोस. इथे आवाज चढून बोलायचं नाही कारण आसावरी मला हवी आहे आणि मी तिला मिळवणाराच. मी जिवंत आहे तोपर्यंत आसावरीच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीस तू. सर तुम्ही एकटे नाही आहात. आपण माझे बबडे ते. अरे काय चाललंय काय? जो तो येतो तो तोंडावर मारतो. हे काय? तुझ्या लाडक्या पप्याचं जॅकेट रस्त्यात त्याचं भूत दिसलं होतं. हं? ते जॅकेट देऊन गेलं. हे काय बाकवास लावली आहे? शहाणपणाने बोलू नकोस. आत्ता पोलिसांना फोन करीन आणि त्यांच्या ताब्यात देईन. हा लाव. हा हा तुझा सगळा डाव लक्षात आलाय काटेकोर. तू खोटं बोलून आम्हाला ब्लॅकमेल करतोयस. माझ्या हातून खून झालाच नव्हता. पप्या जिवंत आहे. आता या माणसाला घाबरायची काहीच गरज नाहीये सर. मी तर म्हणते याला पोलिसांमध्येच देऊन टाकूया ना. पोलिसांकडे कशाला? जाऊ दे सोम. आपण त्याच्या पातळीला जायचं नाहीये. काटेकोर आज तुला सोडतोय काटेकोर. यापुढे माझ्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेने बघितलं जरी ना गाठ माझ्याशी आहे. त्यावेळी मी दयामाया दाखवणार नाही. हो